हिंदी गाणी जी शिकवली जातात त्याच्यामध्ये सुद्धा आपली मराठी गाणी किती आहेत, वाह टमाटर बडे मजेदार. केवळ भाषा हा विषय नाही, त्या राज्य सरकारांनी शिक्षणाविषयीचा जो फंड आहे, सरकारला खरोखर या मुद्द्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या मनामध्ये काय आहे, देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन थेटपणे हा निर्णय आम्ही मागे घेतोय असं सांगायला काही हरकत नव्हती. हा मुद्दा मुळात महाराष्ट्र धर्माचा आहे. उपस्थित व्यासपीठ, मराठी प्रेमी मंडळी, सर्वांना नमस्कार. खर तर 3 भाषांची सक्ती का केली जाते याचं कोडं जसं महाराष्ट्राला उलगडलेलं नाहीये, तसं या 3 लोकांना एकत्रित का आणलेलं आहे आज पॅनलमध्ये, याच्याबद्दल पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडल्याचं मला दीपक पवार सरांनी सांगितलं. किशोर सर, प्रियंका, मी नावं ऐकलेली आहेत, पण आम्ही आज पहिल्यांदाच भेटतोय. वेगवेगळ्या धाटणीचं आमचं व्यक्तिमत्व असलं तरी आमच्यामधला धागा हा शेवटी मराठीचा आहे आणि त्यामुळं आम्ही इथे एकत्रित येणं हा योग जो आहे तो जुळून आलेला आहे. आज आपण ज्या दिवशी भेटतोय तो दिवस आहे 21 नोव्हेंबर आणि मगाशी आपण त्या 107 हुतात्म्यांना आदरांजली पण वाहिली. खर तर आपण या हुतात्म्यांना एका आकड्यामध्ये कायम मोजतो. 107 हुतात्मे असा कायम आपल्या भाषणामध्ये, आपल्या लिखाणामध्ये उल्लेख येतो. पण मला या निमित्तानं तमिळनाडूचं उदाहरण आठवलं, जिथं 2 असे भाषेसाठी लढणारे जे कार्यकर्ते होते. 1940 मध्ये ज्यावेळी प्रांतिक सरकारनं पहिला प्रयत्न केलेला होता हिंदी सक्तीचा, त्याच्या विरोधात आंदोलन करताना ज्या 2 लोकांना अटक झालेली होती, तलमुत्तू आणि नटराजन, ज्यांचा नंतर पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला, त्या लोकांना तमिळनाडू कसं आठवतं तर 50 वर्षानंतर जेव्हा करुणानिधींचं सरकार तमिळनाडूमध्ये आलं तेव्हा त्यांनी चेन्नई मधल्या मेट्रोपॉलिटन रिजनल अथॉरिटी जी आहे, म्हणजे आपल्याकडचं जसं MMRD आहे तसं चेन्नई मधली जी संस्था आहे त्या संस्थेच्या इमारतीला या 2 हुतात्म्यांची नावं दिलेली आहेत. आपल्याकडं किती लोकांची म्हणजे यातल्या नावं आपल्याला पण माहिती असतील हा प्रश्न आहे, आणि मुंबईतल्या किती रस्त्यांना यांची नावं दिली गेलेली आहेत हा पण प्रश्न मला या निमित्तानं पडला. आणि खरोखर म्हणजे मी प्रांजळपणे कबूल करतो की आज मी पहिल्यांदा ती नावं इतक्या तपशिलात सविस्तरपणे वाचली आणि त्याच्यातलं जे वैविध्य आहे ते पाहून मला खरोखर अभिमान वाटला की त्या काळामध्ये या आडनावांची सगळी लोक जी आहेत ती महाराष्ट्रासाठी लढत होती, ज्याच्यामध्ये अगदी तुम्हाला काही म्हणजे अमराठी नावं दिसतील, काही मुस्लिम नावं आहेत आणि सर्व जाती धर्मांची नावं जी आहेत ती त्या 107 हुतात्म्यांच्या यादीमध्ये आपल्याला दिसतील. ही खरी महाराष्ट्राची ओळख आहे. आणि जे लोक मराठी अमराठीचा वाद या निमित्तानं निर्माण करतात त्यांनी खरं तर ही यादी जी आहे ती त्यासाठी अगदी सगळेच याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळं या खरोखर निमित्तानं मला असं वाटलं की या हुतात्म्यांना आपण काहीतरी योग्य सन्मान जो आहे तो या निमित्तानं दिला पाहिजे. आता तमिळनाडूच आपण उदाहरण घेतोय आणि मगाशी एका ऍपचा पण मुद्दा निघाला की एका ऍप मधून कशा पद्धतीने हिंदी लादली जाते. तर ज्यावेळी असं भाषिक आक्रमण होत असतं त्यावेळी आपण किती सावध राहिलं पाहिजे याचं पण उदाहरण आपल्याला तमिळनाडूकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे आकाशवाणी केंद्र हे सगळीकडे नाव दिलं जातं. आपल्या देशभरातल्या सगळ्या केंद्रांना नाव जे आहे ते आकाशवाणी त्या ठिकाणचं, म्हणजे पुणे आकाशवाणी असेल, त्याच्यानंतर सातारा आकाशवाणी असेल, अशी सगळी नावं दिली जातात. पण तमिळनाडूमध्ये ज्यावेळी आकाशवाणी हा शब्द आला तेव्हा त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी निषेध व्यक्त केला, कारण हे संस्कृत नाव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आकाशवाणी म्हणजे त्या काळी अगदी दुर्गम भागातल्या खेड्यापाड्यांमध्ये पोहोचणारी गोष्ट होती. त्यामुळे तिथं सुद्धा ते जागरूक होते की त्यांनी हा आकाशवाणी शब्द आम्हाला चालणार नाही आणि त्याच्याऐवजी वानोली हा तमिळ शब्द जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी टाकायला लावला. आणि इतकी सावधानता त्यांची या भाषिक आक्रमणाबद्दलची असते. सोबतच अगदी आत्ता म्हणजे मला वाटतं मोदी सरकार आल्यानंतरचाच तो प्रयत्न होता, ज्यावेळी नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री होते. तमिळनाडूमधल्या अनेक हायवेवरती जे आपले मैलाचे दगड असतात तिथं हिंदीमध्ये आकडे टाकायला आणि नावं लिहायला सुरुवात झालेली होती. त्याच क्षणी तमिळनाडूमधल्या सगळ्या पक्षांनी एकत्रित येत याचा पण विरोध केला आणि ही कृती जी आहे ती हाणून पाडली. त्यामुळं खूप छोट्या छोट्या माध्यमांमधून, खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला हे असे डोस जे आहेत ते पाजले जात असतात आणि आपलं
एक प्रकारे त्यांना हवं त्या पद्धतीचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि ते रोखणं हे खूप गरजेचं असतं आणि ते तमिळनाडूने वेळोवेळी केलेलं आहे. नाहीतर आपण आपल्याकडे बघतो की आता लहान मुलांना म्हणजे अगदी पहिली गाणी जी शिकवली जातात त्याच्यामध्ये सुद्धा आपली मराठी गाणी किती आहेत. वाह टमाटर बडे मजेदार हे आपण किती सहजपणे कुठल्याही मुलाला शिकवतो याचा विचार करायची वेळ आहे. आणि किती बालगीतं मराठीतली आपण आपल्या मुलांना ऐकवतो. इथपासून या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. एक 4-5 मुद्दे मी या निमित्तानं मांडणार आहे. एकतर अध्यक्षीय भाषण म्हणून किशोर ढमालेंच्या भाषणाची आपल्याला उत्सुकता आहे. माझी पण तब्येत बरी नाही आणि कार्यक्रम पण थोडासा लांबत चाललेला आहे. पण थोडक्यात सांगतो की मुळामध्ये जे लोक असं सांगतायत की या त्रिभाषा सूत्रीकरणाच्या फॉर्म्युलामध्ये कुठलंही राजकारण नाहीये, तर त्या सगळ्या पाठीमागं राजकारण कसं आहे याचा जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही या 3 भाषा आमच्यावरती लादताय त्यावेळी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे याच्यातली की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ची ज्याचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन होते, इस्रोचे माजी चेअरमन, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये केवळ भाषा हा विषय नाहीये, त्याच्या पलीकडचे शिक्षण सुधारासाठीचे अनेक विषय आहेत. पण तरी सुद्धा आणि म्हणजे बऱ्याच एक्सपर्टनं या पुस्तिकेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आला असेलच की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करावा असा कुठेही उल्लेख संदर्भ नाहीये. पण तरी सुद्धा हे केलं जाते. म्हणजे मला खरोखर प्रश्न हा पडला की या सगळ्या वादामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की जणू सरकारला विद्यार्थ्यांच्या हिताचं काहीतरी असं फार प्रकर्षानं करायचंय आणि ते करण्यासाठी केवळ त्यांना हा एक त्रिभाषा सूत्रीकरणाचा फॉर्म्युला सापडलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं हे भलं करण्यामध्ये हे सगळे मराठी प्रेमी जे आहेत ते अडसर ठरतायत अशा पद्धतीची एक बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला की आम्ही विद्यार्थ्यांचं भलं करायला निघालेलो आहे. मग त्यांच्या एकूण भविष्यातल्या कॉम्पिटिशनसाठी हे सगळं कसं आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला. पण मुळामध्ये ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्रिभाषा सूत्र नाहीये त्याचा उल्लेख तुम्ही वारंवार करताय आणि केवळ भाषेशी निगडीत हा विषय ठेवणं हाच मुळात नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा पराभव आहे. की ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं तुम्ही उदाहरण सांगता की देशातल्या शिक्षण पद्धती बदलण्यासाठी त्याच्यामध्ये काळानुरूप जे बदल हवे आहेत ते करण्यासाठी आम्ही ही पॉलिसी आणलेली आहे. ज्यावेळी तुम्ही केवळ भाषेशी निगडीत हा सगळा मुद्दा वादामध्ये ठेवता तेव्हा एक प्रकारे तुम्हीच त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा पराभव करताय आणि त्याला जनमानसामध्ये एक नकारात्मक रूप तुमच्याच कृतीमुळे जातंय. हा मुद्दा सुद्धा इथं लक्षात घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जर सरकारला खरोखर म्हणजे एखादं बायबल असल्याप्रमाणे एखादं धर्मग्रंथ असल्याप्रमाणे सातत्यानं सांगतात की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं म्हटलेलं आहे आणि म्हणून हे करणं विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये बाकीचे पण खूप महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत की जसं त्या राज्य सरकारांनी शिक्षणाविषयीचा जो फंड आहे तो अधिक प्रमाणामध्ये खर्च करावा. राईट टू एज्युकेशन त्याच्याबद्दल काही गोष्टी ज्या आहेत त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलेल्या आहेत. यातल्या किती गोष्टींचं पालन सरकार करतं. म्हणजे आत्ता सुद्धा आपलं जे या वर्षीचं बजेट आहे त्यातही गंमत बघा कशी असते की केवळ शिक्षणाचं बजेट सांगत नाही, शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती असं सगळं मिळून एकत्रितपणे बजेट सांगतात आणि ते बजेट 13% आहे. म्हणजे जिथं शिक्षणावरच बजेट किमान या संख्येपर्यंत असायला हवं तिथं या सगळ्या गोष्टी मिळून कुठंतरी 13% आणलं जाते. आणि तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करायची तर तुम्हाला या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही लक्ष देऊ शकता. पण तुम्हाला केवळ भाषेचं राजकारण करायचंय म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी आणता. हा याच्यातला वादाचा मुद्दा आहे. आणि आतापर्यंत भाषेच्या बाबतीत जे राजकारण झालेलं आहे ते केवळ म्हणजे राजकारण्यांच्या फायद्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही लोकहिताचा जनहिताचा विचार जो आहे तो केला गेलेला नाहीये हे आपल्याला वारंवार दिसत आलेलं आहे. आता अभिजात भाषेचा मुद्दा हा काही आपल्या म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचा विषय नाहीये.
पण या निमित्तानं जे राजकारण झालेलं होतं भाषेचं ते सुद्धा केंद्रीय पातळीवरती कसं होतंय आणि याच्यामध्ये इतर भाषांच्या वरती कसा अन्याय होतोय हे पण आपण बघितलं पाहिजे. म्हणजे जेव्हा एक आकडेवारी आलेली होती माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत एक प्रश्न विचारला गेलेला होता. 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळामध्ये अभिजात भाषांपैकी केवळ संस्कृतला 2,500 कोटी रुपयांचा निधी मिळतो आणि ज्या इतर 5 भाषा तोपर्यंत अभिजात भाषा होत्या त्यांना केवळ 147 कोटी रुपये मिळतात. म्हणजे या 5 भाषांना मिळून जितका निधी मिळतो त्याच्या 17 पट निधी केवळ एका संस्कृत भाषेसाठी खर्च झालेला आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या मनामध्ये हे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या मनामध्ये केवळ एका भाषेबद्दलचं प्रेम आणि इतर भाषांबद्दलचा आकस हा किती मुरलेला आहे आणि इतर भाषांबद्दलचा हा जो उमाळा आहे तो केवळ दिखाव्याचा आहे का, हा सुद्धा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित राहतो. आता अभिजात भाषेबद्दलचं एक आहे की या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नेमकं काय होतं याचं उत्तर आजवर अनेकांना कळालेलं नाहीये. मुळात तमिळची जी सुरुवात झाली 2004 मध्ये जेव्हा तमिळ या भाषेला पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा ते देखील एक राजकारणच होतं. कारण युपीए सरकारच्या काळामध्ये तेव्हा त्यांना डीएमकेचा पाठिंबा हवा होता. करुणानिधींच्या पॉलिसीमध्ये हा एक मुद्दा होता म्हणून त्याचा समावेश करून पहिल्यांदा या देशामध्ये तमिळला हा दर्जा दिला गेला. नंतर अगदी 2014च्या निवडणुकीच्या आधी सुद्धा ओडिया आणि मल्याळम या 2 भाषांना हा दर्जा दिला गेला. तेव्हा सुद्धा त्याच्या पाठीमागे राजकारण होतं. आणि आता सुद्धा ज्यावेळी शिवसेना सारखा एक पक्ष महाराष्ट्रातला तुम्ही फोडता, एकनाथ शिंदेना सोबत घेऊन इथं 2 शिवसेना एकमेकांमध्ये लढवायचा प्रयत्न करता, तेव्हा त्याची धग कमी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना दिलेलं एक गाजर की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देतोय, अशा थाटामध्ये हा निर्णय जो आहे तो शेवटी करण्यात आला. पण खरोखर याच्यामुळं भाषेचं किती भलं होणार आहे आणि काय नेमकं आपण त्या भाषेसाठी या एका निर्णयामुळे करू शकणार आहोत हा अगदी म्हणजे चिंतेचा अभ्यासाचा विषय आहे. आणि आता या संपूर्ण मराठी हिंदी किंवा त्रिभाषेच्या वादामध्ये एक मुद्दा सारखा उपस्थित केला जातो की म्हणजे जे भाषेला विरोध करतायत ते जणू या देशाच्या ऐक्याला विरोध करतायत. म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधात तुम्ही बोलताय किंवा काहीतरी अराजक तत्व असल्याप्रमाणे तुम्ही फुटीरतावादी वृत्ती दाखवताय, असा एक जो युक्तिवाद केला जातो त्याच्याबद्दल खरं तर मला म्हणजे एक प्रश्न पडतो की मुळामध्ये ज्यावेळी आपलं स्वातंत्र्य चळवळीचं आंदोलन झालं, आपण जेव्हा ब्रिटिशांशी लढलो तेव्हा आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना ब्रिटिशांशी लढा हा संदेश काही एका हिंदी भाषेतून दिला गेला होता का? तो त्या भाषेतल्या लोकांनी त्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे. आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढा आपण केवळ एका भाषेमुळे दिलेला नाहीये, आपण सगळे भाषिक एकत्रित येऊन लढलेलो आहोत. आणि म्हणून जितकी राष्ट्रभक्ती महत्वाची आणि मुळात राष्ट्रभक्तीचे जे वेगवेगळे कंगोरे असतात किंवा जे वेगवेगळे घटक असतात त्याच्यामध्ये भाषेची भक्ती हा सुद्धा एक घटक आहे. आणि भाषेची भक्ती केल्यामुळं तुम्ही फुटीरतावादी ठरत नाही, तर उलट तुमच्या राष्ट्राला समृद्ध करणारे, तुमच्या राष्ट्राची समृद्धी सांगणारेच घटक ठरतात, हा सुद्धा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं एक 2-3 मुद्दे पुन्हा सांगावेसे वाटतात की मुळात एकतर समिती जेव्हा नेमली गेली, डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती नेमली गेली, समिती नेमण्याच्या सगळ्या त्या नाट्यापासून ते ज्या व्यक्तीची समितीवरती निवड झालेली आहे त्यांचा इतिहास बघता या समितीचा रिपोर्ट नेमका काय येणार आहे आणि सरकारच्या मनामध्ये हेतू काय आहेत याच्याबद्दल प्रश्न उपस्थित होणं साहजिक होतं. जर सरकारला खरोखर या मुद्द्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या मनामध्ये काय आहे, काय स्वरूपाचा असंतोष आहे याची थोडी जरी कल्पना असती तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन थेटपणे हा निर्णय आम्ही मागे घेतोय असं सांगायला काही हरकत नव्हती. आणि जर या देशामध्ये 3 कृषी कायदे स्वतः पंतप्रधान मोदी समोर येऊन सांगतात की आम्ही हे कायदे मागे घेतोय, जे कायदे संसदेने मंजूर केलेले होते ते कायदे मागे घेण्यामध्ये जर स्वतः पंतप्रधानांना काही फार लाज वाटली नसेल
तर मराठीच्या मुद्द्यावरती निघालेला एक GR तो आम्ही मागे घेतोय हे सांगायला मुख्यमंत्र्यांना अशी म्हणजे कसली भीती होती किंवा कुठलं असं त्यांच्यावरती दबाव येतोय, नागपूरमधनं येतोय का दिल्लीमधनं येतोय की ज्याच्यामुळे ते हे करू शकत नाहीयेत, हा सुद्धा इथं प्रश्न आहे. मुळात समितीचीच गरज नाहीये तिथं हे सगळं जे नाट्य केलं जातंय की समिती येणार, मग ती लोकांचा आढावा घेणार, कानोसा घेणार आणि त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट करणार. हा मुद्दा जो आहे तो मुळात समितीचा नाहीये. हा मुद्दा मुळात महाराष्ट्र धर्माचा आहे, मराठी अस्मितेचा आहे आणि तो कळून घेण्यासाठी इतकी कसरत करावी लागणं हेच खरं तर मला याच्यामध्ये फार म्हणजे लाजिरवाणं वाटतं. तेवढी उदारता जर मुख्यमंत्र्यांनी दाखवली असती तर किमान थोडंफार मराठी जनांचं प्रेम जे आहे ते त्यांना नक्कीच मिळालं असतं. आणि जिथं कायदे मागे होऊ शकतात थेट पंतप्रधानांच्या सांगण्यानं, तिथे एका GRची एवढी काही लाज वाटून घ्यायला काही गरज नव्हती. दुसरं म्हणजे सातत्यानं या संदर्भात ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्याच्यामध्ये म्हणजे मराठी मुलं मागे पडतील अशी एक थेअरी मांडली जाते आणि त्यामुळं इतर भाषांचं कसं असणं आवश्यक आहे. आता त्याच्याबद्दलची खरं तर अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत, आपल्यामध्ये आहेत, जी मागे पण बसलेली आहेत, बरीच मंडळी आहेत. आणि अशा वेळी ज्यावेळी सगळे शिक्षण तज्ज्ञ सांगतायत, सगळे भाषा तज्ज्ञ सांगतायत की लहान वयामध्ये एखादी भाषा जी तुमची मातृभाषा आहे ती पक्की होणं आवश्यक असतं, त्या काळामध्ये इतर भाषांचा आग्रह धरणं हे मुलांच्या एकूण म्हणजे त्यांच्या भावना विश्वासासाठी सुद्धा चांगलं नाहीये. अशा काळामध्ये हा आग्रह कुठल्या राजकारणापोटी धरला जातोय. आणि मला तर खरं या निमित्तानं मराठी अभ्यास केंद्राला पण हे सांगायचंय की जशी पुस्तिका आपण या विषयाशी संदर्भात काढलेली आहे तशीच पुस्तिका हिंदी बद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत, म्हणजे हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे की नाही इथपासून ते हिंदी बद्दलचे जे वाद आहेत त्याच्यामध्ये जी काही थिअरी मांडली जाते त्याच्याबद्दल जरी आपण किमान एक काउंटर नॅरेटिव्ह त्याला काही देऊ शकलो, वस्तुस्थिती मांडू शकलो तर कदाचित लोकांच्याकडे अधिक प्रभावीपणे त्याच्याबद्दलचे मुद्दे जे आहेत ते पोहोचतील. आणि सगळ्यात शेवटी फक्त एवढं सांगायचंय की आता मराठी भाषेसाठी जे कोणी लढतायत त्याच्यामध्ये अपेक्षा आपल्या राजकारण्यांकडनं करणं हे खूप गैर आणि अवाजवी ठरेल. या संपूर्ण भाषेच्या मुद्द्यामध्ये जरी दोन भावांना मायलेज मिळालेलं असलं तरी पुन्हा जेव्हा आपण बघतोय की जेव्हा ज्वलंत मुद्द्यावरती लढण्याची वेळ येते, जेव्हा ग्राउंडवरती लढण्याची वेळ येते तेव्हा हे पक्ष बाजूला असतात आणि ते काम शेवटी चळवळीतल्या लोकांना करावं लागतं. तर कुठल्याही राजकीय पक्षांच्या भरवशावरती न राहता हे काम जे आहे ते मराठी प्रेमींना, मराठी जनतेलाच करावं लागणार आहे. कारण आता ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते बघितल्यानंतर या सगळ्या राजकारणाची सूत्र जी आहेत, या सगळ्या बाहुल्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेरून दिल्लीतनं हलवल्या जात आहेत हे कोणाच्याही लक्षात येईल. इथं नाराज झाल्यानंतर इथले उपमुख्यमंत्री थेट दिल्लीला जाऊन बसतात आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकतात, अशा मुद्द्यावरती टाकतात की महानगरपालिकेतल्या नगरसेवकांचा प्रवेश होतोय. त्याच्याऐवजी जर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरती हा बाणा दाखवला असता तर कदाचित किमान तो बहिष्कार जो आहे तो मराठी माणसाला किमान भिडला असता. पण ती काही अपेक्षा आपण आता या लोकांकडनं करू शकत नाही, कारण मुळात त्यांचा पक्षच या लोकांनी बनवून दिलेला आहे. त्यामुळं जितनी चाबी भरी उतना चले खिलोना, तसं काहीच जोपर्यंत त्यांना हवंय तोपर्यंत ही खेळणी चालत राहणार आहेत. त्यांच्याकडनं मराठी भाषेच्या बद्दलच्या कुठल्याही लढ्याची किंवा ते समोर येतील या आशेवरती आपण राहता कामा नये. या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि अगदी काही दिवसांपूर्वी नरेंद्र जाधवांच्या समितीनं एक आवाहन केलेलं आहे की तुमची जी मतं आहेत या सगळ्याबद्दलची ती तुम्ही कळवा. मला वाटतं याच्यापेक्षा ठोस उत्तर जे आहे या पुस्तिकेच्या पेक्षा हे दुसरं कुठलंही असू शकत नाही. हीच पुस्तिका लाखो लोकांनी आपलं उत्तर म्हणून त्यांना पाठवली पाहिजे. मला तर वाटतं की पोस्टानं सुद्धा पाठवली पाहिजे. किमान 1,00,000 प्रती, 10,000 प्रती ज्या काय असतील
त्या त्यांच्या दारामध्ये पोहोचल्या पाहिजेत. ऑनलाईन सुद्धा प्रत्येकानं हेच उत्तर आपलं आहे असं सांगून जर म्हणजे त्यांना नमूद केलं तर खऱ्या अर्थानं या पुस्तिकेसाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत त्यांचे सगळे परिश्रम जे आहेत ते सार्थकी लागले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. मराठी भाषेसाठीच्या एका व्यासपीठावरती आज बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या सगळ्या आयोजकांचं खूप मनापासून आभार. आणि खूप मनापासून मलाही स्वतःला बरं वाटतंय की मराठी भाषेच्या एका लढ्यामध्ये एका चळवळीमध्ये माझा छोटा का होईना पण खारीचा वाटा आहे. मला मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांची आज मला खूप मनापासून आठवण होतीये की त्यांनी मला इतकं चांगलं मराठी शिकवलं की आज ते जर या कार्यक्रमाला उपस्थित असते तर मराठी भाषेच्या या एका ऐतिहासिक चळवळीमध्ये एक छोटा घटक म्हणून माझा उल्लेख होतो हे बघून त्यांनाही खूप बरं वाटलं असतं. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.